Good, good morning, student. I am Mr. Vikas Saivraran Singh from Krishna Mahavidyalaya, Retre Budruk, Department of Chemistry. Today, I will discuss 11 Science Chemistry. Topic number 9, Elements of Group 13, 14 and 15. Dear student, I had discussed in last lecture the position of elements of group 13, 14 and 15 as well as discovery of periodic table. म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत, हे जे ग्रुप आपण केले 13, 14, 15 हे कशात आहेत तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आहेत. त्याच्या डिस्कवरीज आपण बघितल्या, त्यानंतर पी ब्लॉकची पोझिशन आपण बघितली. म्हणजे कलेक्टिव्हली यांना आपण पी ब्लॉक म्हणतोय. फक्त 11वीला आपण 13व्या 14व्या 15 ग्रुपचा आपण अभ्यास करणार आहे. 16, 17, 18 ग्रुपचा अभ्यास 12वीला करणार आहे. हे 13 ते 18 ग्रुपला एकत्रित आपण पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतोय. त्यांची पोझिशन आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बघितली. दे आर प्लेस्ड म्हणजे ग्रुप 13 ते 18 हे जे ग्रुप आहेत दे आर प्लेस्ड एक्स्ट्रीम राईट हँड साइड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. त्यापैकी आपण 13वा 14वा 15व्या ग्रुपचाच 11वीमध्ये फक्त अभ्यास करणार आहोत. टुडेज I will discuss the electronic configuration of group 13, 14 and 15 elements. त्याआधी आपण फक्त बघणार आहोत पी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय. मग यांना पी ब्लॉक का म्हणायचं आहे तर एलिमेंट हॅव्हिंग ॲटम्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स द आउटरमोस्ट पी ऑर्बिटल आर कॉल्ड ॲज पी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे ज्या एलिमेंटचा ॲटम आहे त्या ॲटममध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो ज्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये एंटर होते त्या एलिमेंटला त्याच ब्लॉकमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये बसवलेलं आहे. लक्षात ठेवा, कुठलाही एलिमेंट कुठेही प्लेस केलेला नाही. ब्लॉक करत असताना हा विचार करून केलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणी जो आपला महत्त्वाचा लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो लास्ट इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट कशामध्ये जातोय आपल्या पी ऑर्बिटलमध्ये जाते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतोय पी ब्लॉक एलिमेंट म्हणतोय. मग आता फॉर एक्झाम्पल बघा, आता हायड्रोजन आपण घेतला, त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता मी इथं लिहितो, डायरेक्ट लिहितो. मग आपण बघू हे कसं आलं 1s1. आता हा वर जो सुपरस्क्रिप्ट आपण लिहिलेला आहे ह्याला म्हणायचं आहे इलेक्ट्रॉन्स. हे हा नंबर कसा काय रिप्रेझेंट करतोय तर त्या ॲटममध्ये असणारे इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. यसला म्हटलं जाते सबशेल आणि 1ला म्हटलं जाते शेल नंबर किंवा पिरियड नंबर. तो पहिल्या पिरियडमध्ये ना आडव्या ओळीत पहिला आहे म्हणून तो नंबर आहे. आता हे नंबर जर बघितले तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर याला म्हटलं जाते, शेल नंबर म्हटलं जाते आणि तो स्टार्ट होतो कुठून 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट पर्यंत आहे. आता हे जे आउटर मोस्ट आपण इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणतोय हे अबो प्रिन्सिपल, पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी हा सगळा भाग तुम्ही 11वीमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये शिकणार आहात. बनसोड मॅडम तुम्हाला ते शिकवणार आहेत, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. फक्त इथं आपल्याला डायरेक्ट आहे म्हणून आपण इथं डायरेक्ट थोडक्यात बघू आणि मग पुढे जाऊ. मग आता हे 1s1 का लिहिलं, आता हे अबो प्रिन्सिपलच्या आधारे. आत्ताच मी सांगितलं की प्रिन्सिपल क्वांटम नंबर शेल नंबर स्टार्ट होतो 1 ते इन्फायनाईट पर्यंत. हे सबशेल जर घेतले तर यस, हे सबशेल्स बघा मी लिहितो, पाठ करायचे, त्याची कपॅसिटी मी सांगून टाकतो, ती पाठ करून ठेवायची. यस पी हे कॅपिटल आहेत, ते सगळे स्मॉल आहेत. डी एफ जी एच आय जे के एक्सेट्रा. प्रत्येक सबशेलची कपॅसिटी ठरलेली आहे. यस सबशेल एकच ॲटॉमिकमध्ये डिवाइड होतं त्यामुळे त्याच्यामध्ये 2च इलेक्ट्रॉन्स असतात. पी सबशेल्स 3 पी ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये डिवाइड होतं. प्रत्येक ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट 2 आहे, म्हणजे प्रत्येक ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन साठवून ठेवले जातात. डी सबशेल डिवाइड इंटू 5 डी ॲटॉमिक ऑर्बिटल्स, प्रत्येकामध्ये 2 आहेत म्हणजे इथं पी मध्ये 6 झाले, डी मध्ये 5 आहेत म्हणजे प्रत्येकामध्ये 2 म्हणजे 5 दुने 10. एफ सबशेल डिवाइड इंटू 7 एफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, प्रत्येक ॲटॉमिक ऑर्बिटलची कपॅसिटी इलेक्ट्रॉन साठवून ठेवण्याची 2च आहे म्हणून एफची कपॅसिटी किती झाली 14 इलेक्ट्रॉन साठवून ठेवण्याची. हे पाठ करायचं.
मग आता हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग काय आहे बघा, अबो प्रिन्सिपल मी दाखवतो इथं. पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 7 असे नंबर्स लिहून घ्या, कारण आपल्याकडे शेल नंबर स्टार्ट होतो किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर स्टार्ट होतो 1 पासून. हा 1 2 3 आहे. ज्या ज्यावेळेस हा नवीन नंबर येईल शेलचा त्या स्टार्ट कुठून करणार, SPD पासूनच करणार. जेवढा शेलचा नंबर तेवढेच त्याच्यामध्ये सबशेल्स असतात. पहिली शेल आहे त्याच्यामध्ये सबशेल एकच आहे, ते स्टार्ट करायचं एस पासून. दुसरी सबशेल आहे त्याच्यामध्ये शेलचा नंबर 2 आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये 2 सबशेल्स आहेत. त्या 2 सबशेल्स लिहिल्यात मी बघा. स्टार्ट कुठून केला आपण, एस पासूनच, 2s आणि 2p. शेलचा नंबर 3 आहे म्हणून 3 सबशेल्स त्याच्यामध्ये आहेत. स्टार्ट कुठून करणार, एस पासूनच. दॅट इज 3s, हा 3p आणि हा झाला आपला 3d. शेलचा नंबर 4 आहे त्यामुळे सबशेल त्याच्यामध्ये 4 झाले. दॅट इज 4s 4p 4d 4f. शेलचा नंबर आपल्याकडे किती आहे, 5, त्यामुळे 5 सबशेल, SPDF, एफ नंतर आला G. हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाची अशी कपॅसिटी. मग आता याच्यामध्ये काय करायचं, याला सर्कल करायचं. प्रत्येक शेपशेलला त्याच्याला काय करा, इथं सर्कल करून घ्या. नंतर काय करायचं, हे तुम्ही ड्रॉ केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. हा सिक्वेन्स आहे आपला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. मी इथं सांगितलं p ऑर्बिटल जातोय, नक्की जातोय का नाही ते आपल्याला बघायचं ना. हे आलं तर तुम्हाला पुढचं काय येईल. मग काय करा, ड्रॉ करा. नंतर एक पेअर ऑफ ॲरो घ्या. पेअर म्हणजे 2 नाही का, ॲरो म्हणजे बाण. फर्स्ट पेअर ऑफ ॲरो काय करा, पहिल्यांदा एका सर्कलमधूनच पास करा. एका सर्कलमधून पहिला पेअर ऑफ ॲरो पास केला, इथे एकच आलं. दुसरा पेअर ऑफ ॲरो घ्या, 2 सर्कलमधून पास करा. हा इथं 1 झाला. त्यानंतर इथं काय ना, हा 3s आणि हा इथं आला 4s. ह्यामधून पास करा. असं त्यानंतर तिसरा पेअर ऑफ ॲरो घ्या, 3 सर्कलमधून पास करा. त्यानंतर चौथा 4 5 असे. नंतर हा पेअर ऑफ ॲरो, पहिला पेअर ऑफ ॲरो सेकंडच्या म्हणजे हेड, फर्स्ट पेअर ॲरोचं हेड सेकंडच्या टेलला जोडा. सेकंड ॲरोचं हेड थर्डच्या टेलला जोडा. थर्डचं हेड चौथ्याच्या टेलला जोडा. मग असे टेल सगळे जोडून घ्या. हेड टू टेल जोडा. आता सिक्वेन्स तयार झाला. 1s पुढं आलो, 2s मधून पुढं आलो 2p मधून आलं 3s मधून आलं 3p मधून 4s मधून परत कुठं आलो आपण इथं 3d, आणि 3d मधून कुठं आलो आपण इथं 4p, आणि 4p मधून कुठं जाणार आहे आपण इथं आता 5s मध्ये. म्हणजे अशा पद्धतीनं हा सिक्वेन्स काय करायचा, ड्रॉ करून घ्यायचा. आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला आपल्याला येणार. आता पहिला आयटम घेतला आपण 13व्या ग्रुपमधला आहे बोरॉन. बोरॉनचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. दॅट इज बोरॉन, ॲटॉमिक नंबर इज 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहितोय. मग आता सिक्वेन्स दॅट इज 1s2, म्हणजे एस मध्ये 2 आले. त्यानंतर 3 इलेक्ट्रॉन राहिले, म्हणजे इथं जो ॲटॉमिक नंबर आहे, जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढे त्याच्यामध्ये काय असतात, आपले इलेक्ट्रॉन्स असतात. मग आता 5 आहेत म्हणजे 5 इलेक्ट्रॉन आले पाहिजेत. पहिला आपण घेतला 1s, त्याच्यामध्ये 5 मध्ये 2 गेले. त्यानंतर आपण 2s कडे आलो, ते भरलं पूर्ण. परत 3 आहे त्यामध्ये 2 गेले, 2s2. नंतर आला आपला 2p1. जोपर्यंत p मध्ये 6 इलेक्ट्रॉन येत नाहीत तोपर्यंत 3s कडे जायचं नाही. मग आता त्यानंतर झाला आपला कार्बन. आता कार्बन घेतला आपण, ॲटॉमिक नंबर 6. जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स. परत अब्बोचा सिक्वेन्स आपण ड्रॉ केला होता तो, दॅट इज 1s2 2s2 आणि 2p2. जोपर्यंत p मध्ये 6 येत नाही तोपर्यंत तो शेल सोडायचा नाही. ते भरल्याशिवाय पुढे जायचं नाही. एस सबशेल, एस मध्ये एकच ॲटॉमिक ऑर्बिटल ते डिनोट करतात. एस न त्याच्यामध्ये मॅक्झिमम 2च इलेक्ट्रॉन. पी सबशेल त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, पण हे 6 इलेक्ट्रॉन कसे आहेत, px मध्ये 2, py मध्ये 2, pz मध्ये 2. का, पी सबशेल 3p ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये डिवाइड होते, म्हणून त्याची कपॅसिटी होती पी सबशेलची 6 इलेक्ट्रॉन साठवून ठेवण्याची.
सबशेल वेगळा आहे, ॲटॉमिक ऑर्बिटल वेगळा आहे. ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम ऑफ 2च इलेक्ट्रॉन ठेवायचे. सबशेलमध्ये मात्र तसं नाही. सबशेलमध्ये सगळं पी सबशेल डिवाइड इंटू 3p ॲटॉमिक ऑर्बिटल हे मॅग्नेटिक क्वांटम नंबरवरती डिपेंड आहे. त्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं. तिथं लक्षात ठेवा. इथं मी सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. मग पी मध्ये पी सबशेल 3p ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये डिवाइड. प्रत्येक ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. px मध्ये 2, py मध्ये 2, pz मध्ये 2. म्हणून पी सबशेलची कॅपॅसिटी एकूण होती 6 इलेक्ट्रॉन साठवून ठेवण्याची. मग तोपर्यंत जोपर्यंत 6 इलेक्ट्रॉन त्याच्यात येत नाही तोपर्यंत पुढच्या सबशेलकडे जायचं नाही. म्हणून इथं आपण जर बघितलं बोरॉनमध्ये गेला तर लास्ट इलेक्ट्रॉन पी मध्ये चालाय, कार्बनमध्ये पी मध्ये चला. नायट्रोजन घेतला आपण, ॲटॉमिक नंबर 7 आहे. ह्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार आपण. दॅट इज 1s2 2s2 आणि 2p3. का 3 लिहिलं मी इथं? 3s का लिहिलं नाही तर पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन अजून व्हायचे. मग हे जर आपण निऑन घेतलं, ॲटॉमिक नंबर निऑनचा 10 आहे. आता बघा काय होते, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन निऑनचं 1s2 2s2 4 झाले, राहिले 6. म्हणून इथं आलं 2p6 आणि 2p6 झाला तर मग तिथंच आपला संपलं. पी शेल सबशेल पूर्ण कॅपॅसिटीनं भरलं. आता 3s कडे येणार, पण कोण येणार? सोडियम येणार. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे आपला? 11 आहे. तो पहिल्या ग्रुपमध्ये आहे. मग इथं 6 झाला, त्यानंतर 3s1 दॅट इज सोडियम. अशा पद्धतीने हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. या पद्धतीनं लास्ट इलेक्ट्रॉन ज्या ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये एंटर होतोय तो इलेमेंट त्याच ब्लॉकमध्ये ठेवला गेला आहे. हे सगळं व्यवस्थित अभ्यासपूर्वक केलेलं लक्षात ठेवा. आणि वर्ल्डमध्ये पिरियड टेबल एकच आहे, त्याचा शेप एकच आहे, त्याची पोझिशन एकच आहे, ॲटॉमिक नंबर एकच आहे, प्रॉपर्टीज एक आहेत, बदल काही नाही. म्हणून त्याला आपण पिरियडिक टेबल म्हणतो. अशा पद्धतीने हे ग्रुप 13, 14, 15, 16, 17, 18 इलेमेंटला कलेक्टिव्हली आपण पी ब्लॉक का म्हणतोय तर ह्या पद्धतीने म्हणतोय. म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन या इलेमेंटचा, या ग्रुपमधला कुठलाही इलेमेंटचा आपण अभ्यास करत असताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर लिहिलं तर लास्ट इलेक्ट्रॉन ऑलवेज एंटर्स इनटू आउटर मोस्ट पी ऑर्बिटल. दुसऱ्या पी ऑर्बिटलमध्ये तो एंटर होणारच नाही, म्हणून त्यांना आपण पी ब्लॉक म्हणतोय. नेक्स्ट बघूया आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायचं आहे. मग आताच बघितलं आपण दिस गिव्स राईज टू 6 ग्रुप्स. म्हणजे पी ब्लॉकमध्ये एकूण 6 ग्रुप आहेत, 13 ते 18. पी ब्लॉक इलेमेंट शोज ग्रेटर व्हेरिएशन. इथं प्रॉपर्टीचं व्हेरिएशन दाखवतोय ॲज कंपॅरिझन विथ एस ब्लॉक. एस ब्लॉकमध्ये सगळे इलेमेंट आहेत. पी ब्लॉकमध्ये मेटल आहेत, मेटलॉइड आहेत, नॉन मेटल्स आहेत. सगळे इलेमेंट पी ब्लॉकमध्ये इन्क्लूड झालेले आहेत. एस ब्लॉकमध्ये तसं नाही. इलेमेंट्स ऑफ द ग्रुप सम डिटेल्स आपण याच्यामध्ये आता बघतोय. फॉर एक्झाम्पल बघा, बोरॉन फॅमिली इलेमेंट. का बोरॉन फॅमिली इलेमेंट म्हणायचं आहे? द इलेमेंट बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम ह्यांना कलेक्टिव्हली ग्रुप 13 म्हणतोय, कॉल्ड ॲज बोरॉन फॅमिली म्हणतोय. का? बोरॉनच्या खाली येतात म्हणून त्या बोरॉन फॅमिली म्हणतोय आपण. द इलेमेंट 14 ग्रुप कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन आणि लेड. ग्रुप 14 कॉल्ड कलेक्टिव्हली कार्बन फॅमिली इलेमेंट. कार्बन स्टार्ट होतो आणि खाली शेवट आहे आपला लेड, कार्बन फॅमिली इलेमेंट म्हणतोय. तसंच इलेमेंट्स नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ ह्यांना ग्रुप 15 म्हणतोय आणि पिरियडिक टेबलमध्ये कलेक्टिव्हली त्यांना कॉल्ड आहे नायट्रोजन फॅमिली इलेमेंट. मग आता यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघतोय. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 13 ग्रुपचं आपण लिहायचं असेल तर ते लिहिणार आहे NS2NP1. एन शेल नंबर आहे, पिरियड नंबर आहे किंवा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. हा ते बोरॉन फॅमिलीमध्ये बोरॉन टू थॅलियम बदलणार नाही. NS2NP1च राहणार. यांची किंमत बदलेल पण यस मध्ये 2, पी मध्ये 1च येणार. बोर बघा पुढे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात येईल. 14 ग्रुपमध्ये NS2NP2च आपण बघणारच आहे. 15 ग्रुपमध्ये असणार काय मग? NS2NP3. अशा पद्धतीने यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि ह्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिफर फ्रॉम देअर नियरेस्ट इनर्ट गॅस बाय 3 or 4 इलेक्ट्रॉन्स आहे. आता पहिल्यांदा आपण बघूया त्याच्या कॉन्फिगरेशनच्या आधी जे इलेमेंट्स आहेत डू नॉट ऑकर इन फ्री मोनो ॲटॉमिक स्टेट अँड फाउंड ॲज अ ॲटॉमिक कंपाऊंड विथ अदर इलेमेंट ॲज पॉली ॲटॉमिक कंपाऊंड.
ह्या पी ब्लॉकमधले काही एलिमेंट आहेत की ते पॉलिॲटॉमिक फॉर्ममध्ये सापडतात. नायट्रोजन N2, ऑक्सिजन O2, फॉस्फरस P4, कार्बन 60 पॉलिॲटॉमिक आहेत. अरेज, ग्राफाईट, डायमंड, कार्बनचा प्रूफ आपण घेतला. म्हणजे काही एलिमेंट पी ब्लॉकमधले असे आहेत की ते मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये सापडत नाहीत, ते डायॲटॉमिक फॉर्ममध्ये, टेट्राॲटॉमिक फॉर्ममध्ये सापडतात. कार्बन एक केस आहे की तो 60 मध्ये सापडतो. बघूया आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप 13. मी आता 13 एलिमेंट. हा पहिला हायड्रोजन, इथं बेरिलियम, त्यानंतर तिसरा, चौथा, असे 12, त्यानंतर 13 ग्रुपाला बोरॉन. यांना बोरॉन फॅमिली म्हणतात. पहिला बोरॉन, ॲटॉमिक नंबर 5, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं. ॲल्युमिनियम 13, गॅलियम, इंडियम, थॅलियम, हे ग्रुपला आपण कलेक्टिव्हली म्हणतो ग्रुप 13. तो पी ब्लॉक मधला आहे. त्याची पोझिशन एक्स्ट्रीम राईट हँड साईडलाच आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बोरॉनचा सिम्बॉल बी, ॲटॉमिक नंबर 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण दिलं होतं तेच लिहिलं इथं. 1s2 ॲल्युमिनियम घेतला, 1s2 6 आले, नंतर 3 मध्ये 2 आले, कंप्लीट झालं. मग 3p कडे गेलं, तोपर्यंत जात नाही. सोडियमचं आपण घेतलं होतं 3s1, त्यानंतर दुसरा असणारा मॅग्नेशियम 12, त्यामध्ये 3s2, आणि मग ॲल्युमिनियम येते 13, म्हणून आपण इथं 1s2 2s2 2p6 3s2 3p1 हे साधं. गॅलियम ॲटॉमिक नंबर 31, सिम्बॉल Ga. आर्गॉन लिहिले आता ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटचा अर्थ कम्प्लिटेड. आर्गॉन म्हणजे 18 इलेक्ट्रॉन इथं कम्प्लीट आहेत, त्याचा ॲटॉमिक नंबर 18 आहे, तो ॲटॉमिक नंबर 18 असल्यामुळे 18 इलेक्ट्रॉन कम्प्लीट. दॅट इज 4s2 3d10 4p1. हा सिक्वेन्स मगाशी जो आपण ड्रॉ केला होता त्या पद्धतीने ड्रॉ करून काढा, तुमच्या लक्षात येईल की ते हेच या पद्धतीने लिहायचं आहे. अशा पद्धतीचे हे बोरॉन फॅमिलीचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. राहिलेले इंडियम आणि थॅलियम ॲटॉमिक नंबर 49 81 लिहून काढायचं आणि अब्बो प्रिन्सिपलच्या आधारे याचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायचं. पुढच्या तासाला मी विचारलं जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट ऑफ ग्रुप 14. कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, टीन आणि लेड. कार्बनचा सिम्बॉल C, सिलिकॉन Si, जर्मॅनियम G, टीन Sn, लीड Pb. ॲटॉमिक नंबर 6 14 32 50 82. कार्बनचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p2, सिलिकॉन 3s2 3p2, जर्मॅनियम आर्गॉन कंप्लीटेड 3s2 3d10 सॉरी 4s2 3d10 4p2. राहिले टीन आणि लेड तुम्ही लिहायचं आहे. असंच ग्रुप 15 नायट्रोजन फॅमिली एलिमेंट, त्यांचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. एलिमेंट कुठले कुठले आहेत? नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ, त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. They are collectively called group 15 element. Symbol nitrogen N, phosphorus P, arsenic AS, antimony SB, bismuth Bi. Atom number 5 15 32 51 83. बोरॉनचं होतं 1s2 2s2 2p1, कार्बनचं होतं 1s2 2s2 2p2, नायट्रोजन 7 झालाय, मग काय असेल 1s2 2s2 2p3. त्यानंतर ॲल्युमिनियम 13 होता, सिलिकॉन 14 होता, इथं आहे 15, म्हणजे 1s2 2s2 2p6 3s2 3p3. या पद्धतीने इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. आर्गॉन 4s2 कंप्लीट, 4s2 3d10 4p1 4p2 आणि त्याला 4p3. कॅलियम या पद्धतीनं आलं लक्षात. अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन सगळ्या एलिमेंटचं लिहायचं आहे आणि सराव करायचा आहे. अब्बो प्रिन्सिपलचा तो सर्कल ड्रॉ करायचा आणि मग तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. आणि मित्रांनो, अभ्यास करत असताना वही, पेन, सिस पेन्सिल, खोड रबर इरेजर घ्या. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते लिहून काढायचे लेक्चर ऐकत असताना, आणि मग त्याशिवाय ते तुम्हाला काही येणार नाही. मग अशा पद्धतीनं तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल, जे सांगितलं ते पाठ करायचं. सबशेल सांगितले त्याच्यामध्ये प्रत्येक ॲटॉमिक ऑर्बिटलची कपॅसिटी सांगितले, हे पॉईंट लिहून ठेवायचे. SPDF प्रत्येकाची कपॅसिटी आपल्याला किती आहे ते माहीत आहे. प्रत्येक ॲटॉमिक ऑर्बिटलची कपॅसिटी माहीत आहे, ते भरल्याशिवाय पुढे जायचे नाही. अब्बो प्रिन्सिपल घटवून ठेवायचा, तो डायग्राम सिक्वेन्सनं ड्रॉ करायचा. मगच तुम्हाला कुठलाही एलिमेंट 118 पैकी दिला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे लिहिता येईल. पण हे जर केलं नाही, सिक्वेन्स लिहिला नाही, घटवलं नाही तर काय येणार नाही. मित्रांनो, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती JEE नीट वरती क्वेश्चन विचारले जातात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती. मग तो डायरेक्ट एलिमेंट देतील, कॅटायन देतील, ॲनायन देतील.
पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह केव्हा येतो, निगेटिव्ह केव्हा येतो, हे लक्षात आलं की मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खालील 4 ऑप्शनमधून तुम्हाला सोडवता येईल. मग जेई असेल, नीट असेल, सीईटी असेल, ह्यावरती एक क्वेश्चन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती विचारला जातो. एवढं सगळं लिहून ठेवा. काय शंका असेल तर फोन करा किंवा आपण प्रत्यक्षात भेटू त्यावेळेस आपण विचारा. थँक्यू.